बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली। पहिले संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आले, त्यानंतर त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली। या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली। त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली। तो सध्या बीड जिल्हा कारागृहात आहे। मात्र कारागृहात त्याला अनेक बेकायदेशीर सुविधा देण्यात आल्याचं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। धनंजय देशमुख यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले की कारागृह निरीक्षक आणि मुख्यमंत्री यांना पत्र पाठवले। मागच्या 1.5 वर्षात जो इतिहास आहे तो पाहिला। कारागृहात जेलर बदलले आहेत, आरोप होतो आहे। जेलर यांना अंधारात ठेवलं जात आहे, प्रत्येक कैद्याचं सिम कार्ड वापरलं जात आहे, 1.5 तास बोलणं होतंय, याची चौकशी करून कारवाई झाली पाहिजे। पुढे ते म्हणाले की 1.5 वर्षापासून या गुन्हेगारांना हलवा अशी मागणी करत आहोत। इतर आरोपी दुसऱ्या तुरुंगात हलवलं जाते। माझ्या भावाची हत्या केली गेली त्या विषयामध्ये आणि या विषयात तुलनाने खासदार पुत्र गौरव सोनवणे यांच्या बचावासाठी कुठं मोर्चे निघाले नाही। घुले आणि देशमुख हे प्रकरण वेगळं आहे, याची तुलना होऊ शकत नाही। एक आरोपी सुरुवातीला अर्ज देतो की मला लातूर कारागृह पाहिजे आणि नंतर म्हणतो बीड पाहिजे।